आज आहे दसरा, तर दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा, आनंदी राहा, हॅप्पी राहा. तर आज मी सकाळ सकाळी रांगोळी काढणार होते. रोज तर तशी मी पांढरी रांगोळी काढते, पण आज म्हणलं की सण आहे तर कलरची रांगोळी काढून घेऊया. तर घरामध्ये थोडेफार कलर होते, तर त्याच कलरची मी आज रांगोळी काढत आहे. तर रिद्धू पण माझ्या बाजूला बसलेली आहे, तिलासुद्धा रांगोळी काढायची होती. मला म्हणत होती रांगोळी दे म्हणून, मी तिला देत नव्हती म्हणून रांगोळी थोडी थोडी काढत होती. तर मी इथे पूर्ण रांगोळी काढत आहे, तोपर्यंत ती थोडे थोडे कलर घेऊन, कलरची पाकिटं घेऊन, रांगोळी घेऊन तिकडं तिचं दुसरंच काहीतरी चाललेलं होतं. तर सगळी रांगोळी विस्कटून टाकलेली होती ती. आणि रांगोळी कशी झाली आहे, कशी मी रांगोळी काढली आहे, मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली असेल तर. आणि मी जोपर्यंत रांगोळी काढत होते तोपर्यंत इकडं रिद्धूचं रांगोळीचं कारभार चालू होता. तर मला म्हणत होती की माझा पण व्हिडिओ घे, मी रांगोळी काढलेली आहे असं सगळ्यांना सांग, माझा व्हिडिओ घे थोडा रांगोळीसोबत. तर तिचा थोडा व्हिडिओ घेतला आणि मला म्हणत, तर रांगोळी काही जास्त काळ आमच्याकडे टिकत नाही, कारण नजर हटी दुर्घटना घटी असं म्हणतात, ते काही खोटं नाही. ते आमच्या घरामध्ये परफेक्ट लागू होतं, कारण जरा माझी रिद्धूवरनं नजर हटली तोपर्यंत तिने सगळी रांगोळी विस्कटून टाकली. असो, नंतर मी म्हणजे तोरण बनवलेलं होतं दारासाठी, आंब्याची पानंसुद्धा घातलेली होती मध्ये. तर मी तोरण बनवून त्यांच्याकडे दिलं, तर ते तोरण त्यांना लावा म्हणलं. तर त्यांनी ते तोरण लावलं आणि फुले उरलेली होती, त्यामुळे देवीसाठी सुद्धा फोटोसाठी हार बनवून घेतले. तर ते संध्याकाळी देवपूजा करून देवीसाठी हार जे बनवलेले होते ते हार घातले. आणि त्यांनी आपट्याची पाने म्हणजे सोनं आणलेलं होतं, तर सोनंसुद्धा देवापुढे ठेवून आम्ही दोघींनी नमस्कार करून घेतला देवाला सर्वात आधी सोनं ठेवलं जातं आमच्या इथे. तर देवालासुद्धा सोनं ठेवून नमस्कार केला. आणि जी खंडीपूजा केलेली होती त्या खंडीपूजेच्या तिथे सुद्धा सोनं ठेवलेलं होतं. तर आमच्याकडे छोटी छोटी म्हणजे पानं घेऊन येतात सोनं म्हणून, तर इथे मोठीच सोन्याची पानं होती, तर आम्ही मोठी मोठी आपट्याची पाने घेऊन आलेलो होतो. तर इथे छोटी पाने मिळत नाहीत, तर मोठी आणलेलो होतो. तर आम्ही सर्वांनी एकमेकांना सोनं देऊन सगळ्यांना सोनं घ्या, सोन्यासारखे राहा असं म्हटलं. तर नंतर म्हणजे पहिला आम्ही सोनं एकमेकांना दिलेलं होतं आणि नंतर व्हिडिओ काढलेला होता. तर त्यांना मी सोनं दिलं आणि ते म्हणत होते की परत एकदा पाया पड, माझ्या सारखं पाया पडत नाहीस. तर मी त्यांना सोनं दिलं आणि रिद्धूने सुद्धा त्यांना मला सोनं दिलं. आणि नंतर थोडे फोटो वगैरे काढले. रात्र झालेली होती, आमच्या इथे बाजार होता, बाजारला जाऊन येऊन मग आम्ही सोनं वगैरे दिलं होतं, तर उशीर झाला होता. फोटो वगैरे काढले. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.